नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की मुलींसाठी आता शिक्षण फ्री करण्यात आलं आहे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर्फे. तर नक्की त्याच्यासाठी काय काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे, काय काय डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत किंवा कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्याच्या नंतर ही स्कॉलरशिप मिळेल ती आपण या व्हिडिओमध्ये आज डिस्कस करणार आहोत. नक्की तुम्ही या फ्री शिक्षणासाठी इलिजिबल आहात की नाही हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे. सर्वप्रथम मुलांनो, हा एक खरंच महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर्फे घेतलेला उत्तम निर्णय आहे. त्याच्यामुळे हेल्प होणार आहे आपल्या ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना, किंवा पैशाच्या फीच्या अडचणीमुळे ज्यांना पुणे किंवा मुंबई सारख्या ठिकाणी शिक्षण घेण्यापासून त्या वंचित राहत होत्या, त्यांच्यासाठी हा खूप एक चांगला निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी घेतलेला आहे. तर मला एक पालकांना आव्हान करायचं आहे, जे ग्रामीण भागातील पालक आहेत त्यांना मला आव्हान करायचंय की तुमच्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च किंवा याची काळजी आता मिटलेली आहे. तर फक्त तुम्हाला काय करायचंय की तुमच्या मुलीला प्रोत्साहन करायचंय, त्यांना एक अपॉर्च्युनिटी द्यायची की त्यांना शिकू द्यायचे, त्यांच्या पायावर स्वतः उभा राहू द्यायचे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की नक्की काय काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे या फ्री एज्युकेशनसाठी. त्याच्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअल किती पैसे भरावे लागणार आहेत कॉलेजमध्ये जाऊन. ओके, या व्हिडिओमध्ये आपण कॉलेजचं फी स्ट्रक्चर डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर नक्की काय काय डॉक्युमेंट्स किंवा कोणकोणत्या कॉलेजमध्ये हे फी स्ट्रक्चर किंवा ही स्कॉलरशिप अवेलेबल आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया सांगतो. तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया याचा असा आहे की तुम्ही जे सुद्धा आता ऍडमिशन घेणार आहेत ते फक्त कॅप राऊंडने तुमचं ऍडमिशन झालं पाहिजे. कॅप राऊंडच्या व्यतिरिक्त समजा तुम्ही नॉन कॅप राऊंड किंवा तुम्ही जर प्रोव्हिजनल ऍडमिशन करत असाल, स्पॉट राऊंड मधनं ऍडमिशन करत असाल किंवा मॅनेजमेंट कोटाने ऍडमिशन करत असाल, तर इथे या ठिकाणी फ्री एज्युकेशनची स्कीम लागू होणार नाही. फक्त आणि फक्त जे यावर्षी 2025 ला 4 कॅप राऊंड आहेत, त्या कॅप राऊंड मधून जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर आणि तरच तुमची फी माफ होणार आहे. तर मित्रांनो, याचे दुसरं एक क्रायटेरिया म्हणजे जर तुमचं इन्कम सर्टिफिकेट म्हणजे पालकांचं इन्कम सर्टिफिकेट हे 8 लाखापेक्षा कमी असेल, ओके, तर तुम्ही या स्कीमसाठी इलिजिबल आहात. तर आता कॅटेगरी याच्यावर काही अफेक्ट करते का? ओके, तर ओपन असो, एससी असो, एसटी असो, ईडब्ल्यूएस असो, त्याच्यानंतर जेवढ्या कॅटेगरी आहेत तेवढ्या पूर्ण कॅटेगरीच्या मुली या स्कॉलरशिपसाठी ऍप्लिकेबल असणार आहेत. फक्त त्याच्यात तुमचं इन्कम सर्टिफिकेट हे 8 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचं ऍडमिशन हे कॅप थ्रू झालं पाहिजे. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही स्पॉट राऊंड किंवा मॅनेजमेंट याच्या थ्रू तुमचं ऍडमिशन झालं नाही पाहिजे. ओके, तर या गोष्टीची जर तुम्ही खबरदारी घेतली तर तुम्ही नक्कीच फ्री एज्युकेशन करू शकता. तर मित्रांनो, आता आपण कॉलेजचं फी स्ट्रक्चर समजून घेऊया. एक समजा एक्झाम्पल घेऊ आपण पीआयसीटी. तर सध्या पीआयसीटी ऑटोनॉमस आहे, बरोबर. तर त्याची फी आहे 1,20,000. जी ओपनचा एखादा जर कॅन्डिडेट असेल तर त्याला 1,20,000 पर इयर ही पीआयसीटी मध्ये फी भरावी लागते. तर आता त्या फीचं ब्रेकडाऊन कसं असतं, तर 3 टप्प्यामध्ये या फीचं ब्रेकडाऊन असतं. तुम्हाला हा सर्व डाटा पीआयसीटीच्या ऑफिशियल वेबसाईटला पण मिळेल. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा रोल प्ले करते ते म्हणजे ट्युशन फी, बरोबर. तर ही जी स्कीम आहे मुलींसाठी फ्री एज्युकेशनची स्कीम जी आहे ती फक्त ट्युशन फी माफ करते. म्हणजे शासन आपली ट्युशन फी स्वतः भरतं. आपल्याला फक्त आणि फक्त कॉलेजची उर्वरित जी फी आहे म्हणजे डेव्हलपमेंट फी असेल किंवा थोडीशी ऑदर फी असेल एवढी भरावी लागते, बरोबर. म्हणजे असं आहे की डायरेक्ट फी म्हणजे 1ही रुपया भरायचा नाहीये कॉलेजला, नाही. आता पीआयसीटीचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर 1,20,000 टोटल फी आहे 1 वर्षाची. त्याच्यामध्ये 15 म्हणजे 14,717 रुपये ही डेव्हलपमेंट फी आहे. त्याच्यानंतर ऑर्डर्स जर पकडला आपण म्हणजे युनिव्हर्सिटी एक्झाम फॉर्म, त्याच्यानंतर या सर्व गोष्टी, तर त्याची 1,000 रुपये फी असणार आहे. ओके, आणि उर्वरित फी 1,04,000 समथिंग उर्वरित फी ही ट्युशन फी असणार आहे, बरोबर. आता याच्या अगोदरचा आपण विचार करू, ज्या कॅटेगरी आहेत NT1, NT2, NT3, तर यांच्यासाठी अगोदर ट्युशन फी ही माफ असायची. ओके, म्हणजे ट्युशन फी शासन भरायचं आणि जी डेव्हलपमेंट फी आणि ऑदर फी आहे तेवढीच फी फक्त विद्यार्थ्याला भरायला लागायची, बरोबर. जर आपण ओबीसीचा जर विचार केला तर ट्युशन फी मध्ये त्यांना 50% ऑफ असायचं, बाकीची उर्वरित फी त्यांना भरावी लागायची. पण या फ्री एज्युकेशन गर्ल्ससाठी आता गर्ल्सला फक्त डेव्हलपमेंट फी आणि ऑदर जी फी असेल तेवढीच भरावी लागणार आहे आणि तुमची जी ट्युशन फी असेल ती शासन भरणार आहे. त्यासाठी मी आताच तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलं की तुमचं इन्कम हे 8 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं ऍडमिशन हे कॅप राऊंड मधून झालं पाहिजे, बरोबर. आता कोणते कॉलेजेस ही फी ऑफर करतात? ओके, तर जे कॉलेजेस कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करतात, सीओएपी, पीआयसीटी, व्हीआयटी असेल, त्याच्यानंतर जेएसपीएम असेल, डीवाय पाटील असेल, तर जे कॉलेजेस कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करतात तर त्या कॉलेजमध्ये ही स्कॉलरशिप अवेलेबल असते. ओके, तर ही स्कॉलरशिप तुम्हाला ऍडमिशन घेता वेळेस अप्लाय होणार.
आता कोणते कॉलेज ही स्कॉलरशिप ऑफर करत नाहीयेत, तर ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, बरोबर, म्हणजे मुंबईचं KG सोमय्या कॉलेज असेल किंवा MITWPU युनिव्हर्सिटी असेल, तर या कॉलेजेसमध्ये तुम्हाला पूर्ण फी भरावी लागेल. फ्री एज्युकेशनचा बेनिफिट तिथं मिळणार नाही. बरोबर, म्हणजे तुम्हाला एक क्लिअरली आयडिया आली असेल की तुम्ही इलिजिबल आहात की नाही. आता समजा आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करू. समजा एक कॅन्डिडेट आहे, OBC ची मुलगी आहे, बरोबर, तर तिच्या वडिलांचं इन्कम हे 8 लाखांपेक्षा कमी आहे. ओके, आणि तिने कॅपराउंड मधून ऍडमिशन घेतलंय, समजा PICT ला ऍडमिशन घेतलंय, तर तिला किती फी लागणार? ओके, तर सर्वप्रथम तुम्हाला जसं आता मी PICTचं फी स्ट्रक्चर एक्सप्लेन केलं की 14,717 रुपये ही डेव्हलपमेंट फी आहे. त्याच्यानंतर 1,04,000 समथिंग ही ट्युशन फी आहे. तर तिला फी लागणार 14,000, म्हणजे समजा 15,000 पण आपण पकडू शकतो, कारण अदर कॉलेजचे थोडेसे चार्जेस असतात. एक 15 ते 16,000 तिला फी लागणार. बरोबर, म्हणजे तुमच्या याच्यात खूप सारा बेनिफिट होतोय. म्हणजे ग्रामीण भागातील मुलींसाठी ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे की त्यांनी नक्कीच पुढे आलं पाहिजे. शासनाचा हा एक चांगला निर्णय, त्याचं मी अभिनंदन करतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंच असेल की समजा गर्ल्ससाठी फ्री एज्युकेशन ही सिस्टीम कशी रन करते किंवा तुम्ही एलिजिबल आहात की नाही. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. त्याच्याबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन पर्सनल काउन्सिलिंग लॉन्च केली आहे. जर तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या काउन्सिलिंग मध्ये आपण 24/7 पर्सनल कॉल सपोर्ट देतो. त्याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याला ही पर्सनलाइज कॉलेज लिस्ट बनवून देतो. पर्सनलाइज कॉलेज लिस्ट म्हणजे काय, तर तुमच्या माहितीनुसार, तुमच्या पर्सेंटाईलनुसार, तुमच्या ज्या अपेक्षा आहेत, समजा आम्हाला मुंबईत कॉलेज नको, आम्हाला पुण्यात पाहिजे, त्याच्यानंतर समजा तुमच्या अपेक्षा असतील तर आम्हाला संभाजीनगरमध्ये कॉलेज पाहिजे, ओके, आम्हाला या टाईपचं कॉलेज पाहिजे, त्या कॉलेजची प्लेसमेंट अशी पाहिजे. तर या सर्व अपेक्षांचा विचार करून, अनालिसिस करून एक परफेक्ट प्रत्येक मुलांसाठी वेगवेगळी कॉलेज लिस्ट आपण बनवतो आणि ती त्यांना कॅपच्या अगोदर प्रोव्हाइड करतो. तसेच या काउन्सिलिंग मध्ये तुम्ही डायरेक्ट ऑफलाईन 1 to 1 कम्युनिकेशन पण करू शकता. 24/7 आपला कॉल सपोर्ट तर अवेलेबल आहेच. त्याचशिवाय मित्रांनो, तुम्हाला स्पॉटमध्ये, त्याच्यानंतर मॅनेजमेंट कोटामध्ये आपण या काउन्सिलिंगद्वारे हेल्प करणार आहोत. जर तुम्हाला ही काउन्सिलिंग परचेस करायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये काउन्सिलिंग एनरोलमेंट फॉर्मची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता. तसेच तुम्हाला जर काउन्सिलिंग बद्दल जास्त अधिकची माहिती हवी असेल एखाद्या पालकाला, तर हा माझा इथं नंबर स्क्रीनवर आहे, तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तसेच आपला ऑफिशियल व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड किंवा कोणतीही क्वेरी किंवा कोणताही डाऊट असेल तर तुम्ही तो नक्की विचारून आपण त्या डाऊटवर रिझॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करू. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा ज्या काही इन्फॉर्मेटिव्ह आणि हेल्पफुल टॉपिक सोबत. परफेक्ट काय